आता आपण जातो आहोत पन्हाळागडावर. कोल्हापूरला गेल्यानंतर आपण सकाळी ज्योतिबा गेलो आणि अगदी बघा सूर्य उगवतो आहे त्याच वेळेला आपण पोहोचतो आहोत पन्हाळागडावर. ज्योतिबा गेल्यानंतर तिथूनच एका साईडला रस्ता जातो आणि तो रस्ता आपल्याला पन्हाळागडावर घेऊन जातो. अगदी 15-20 मिनिटाचाच रस्ता आहे. पन्हाळागड म्हटलं की तुम्हाला आठवण झाली असेल शिवाजी महाराजांची. आता बघा आपण अंबारखाण्याला आलो. अंबारखाना म्हणजेच जिथे धान्याची साठवणूक व्हायची असा हा अंबारखाना. असे इथे 3 अंबारखाने आहेत. बघा आपण जाऊयात. किती मोठी जागा आहे ही. अगदी धान्याची साठवणूक करण्यासाठी संपूर्ण राज्याला धान्य पुरेल. युद्धाच्या वेळी या धान्याची अतिशय गरज असायची आणि म्हणून गडावर मोठे मोठे अंबारखाने तयार केलेले आहेत. अगदी त्या काळातल्या या भिंती बघा, दगडांचेच तयार केलेले हे अंबारखाने. आपल्या इतिहासाची साक्ष देतात अशा या वास्तू. असे 3 अंबारखाने बघितले आपण. 3 दरवाजे दिसले. पन्हाळगडावरील सज्जा कोठी येते. सज्जा कोठी जेथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट झाली होती. चला आता आपण बघूया सज्जा कोठी. आपण सज्जा कोठीला आलेलो आहोत. आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सज्जा कोठीमध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेली होती. अशी ही सज्जा कोठी. अगदी छोट्याशा पायऱ्या, अगदी निमुळती जागा आहे. तिथून आपल्याला वर जायला लागेल. आपण आता वरती आलेलो आहोत आणि वरच्या मजल्यावर ही आहे सज्जा कोठी. त्यावेळपासूनही इथे जे नक्षीकाम केलेलं आहे, हे नक्षीकाम बघा. पन्हाळागड म्हटलं की आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण येते. आणि आता आपण जातो आहे ताराबाई साहेबांच्या महालाकडे. ताराबाई साहेब म्हणजेच छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी. राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांच्या वतीने मराठा राज्याची सूत्रे ताराबाईंनी आपल्या हाती घेतली. येथील पुरातन असं मंदिर, शंकराचं जे मंदिर आहे पुरातन, तेथे आता आपण जाऊया. तेथील आपण दर्शन घेऊ. या ज्या पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या, यांचं बांधकाम, विशेष बांधकाम. इतक्या वर्षात एकही पायरी खचलेली नाही आहे. आणि हे जे जुनं मंदिर आहे, या मंदिराचं आपण दर्शन घेऊ. या मंदिराच्या मागे ज्या गुफा आहेत, दगडामध्ये जुन्या अशा गुफा. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे इथे, त्याचं दर्शन घेऊया. या गडावर महाराजांचं मंदिर आहे. ताराबाई साहेबांचा महाल. आता या महालाचं एक विद्या मंदिरमध्ये रूपांतरित झालेलं आहे. जुनी वास्तू आणि जशीच्या तशी या वास्तूचं प्रत्येक
भाग यांनी जसाच्या तसा ठेवलेला आहे. ही जुनी दारं, ही शाळेची घंटा. आणि आता आपण या विद्यामंदिरमध्ये प्रवेश करतो आहोत. या महालाचं रूपांतरण विद्यामंदिरमध्ये झालेलं आहे. हे विद्यामंदिर आपण बघितलं. आता आपण संभाजी मंदिरात प्रवेश करतो आहोत आणि येथील माहिती आपणाला येथील नगारा वादक हे देतील. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे गडावरती. आपण या गडावरती आला तर गडावरती ज्या मंदिरामध्ये आपण आलेलो हे करवीर छत्रपती संभाजी राजांचं मंदिर आहे. म्हणजे ज्यांनी 48 वर्ष कोल्हापूरचा म्हणजे स्वराज्याचा राजकारभार पाहिला ते छत्रपती संभाजीराजे. आता हे संपूर्ण हे मंदिर जे आहे ते कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज साहेबांच्या ताब्यामध्ये आहे आणि आम्ही त्यांचे नोकर म्हणजे नगरजी. ज्यावेळेला राजा येतो किल्ल्यावरती, राजे येतात त्यावेळेला त्यांना स्वागत, त्यांना सलामी म्हणून नगारा वाजवला जातो. 4:30ला नगारा वाजवला जातो. असं हे पूर्वीपासून गड जागृत करण्यासाठी. आणि राजा किल्ल्यामध्ये काही दंगा झाला, काही झालं तर त्यावेळेला नौबतीचा मान दिला जातो. नौबत वाजवले जाते. समजायचं की गडकऱ्यांना समजत होते की काहीतरी धोका आहे. तर त्यावेळेला आणि स्वाऱ्यावरती आल्या तर त्यांना या गडावरती सर्वांना इशारा की छत्रपती किल्ल्यावरती आलेले आहेत, त्यामुळं आपण त्यांच्या मुजऱ्याला, त्यांच्या दर्शनाला जावं. असं हे पूर्वीपासून परंपरागत चालत आलेले. परंपरागत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत आमची 13वी पिढी. माझं नाव नगारजी. अजूनसुद्धा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेमध्ये आम्ही आहोत. नमस्कार सर. छत्रपतींचं स्वराज्यातलं सर्वात मोठं शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधला 1663ला, म्हणजे आपण म्हणतो की नौदलाचे जनक छत्रपती महाराजांनी जो किल्ला बांधला तो एक मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला, म्हणजे नौदलाचे जनक. तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज साहेबांचं मंदिर आहे. राजाराम महाराज साहेबांनी बांधलेलं एक मंदिर तिथे आहे. आणि दुसरं जे मंदिर आहे ते किल्ले पन्हाळगडावरती आहे. आता मंदिरं भरपूर झाली, पण पूर्वीची ओरिजिनल मंदिर होतं की छत्रपती लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी जे बांधलेलं मंदिर 1913मध्ये ते पन्हाळगडावरती आहे. आणि छत्रपती म्हणजे राजाराम महाराज साहेबांनी बांधलेलं मंदिर ते किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे. तर दख्खनचा सर्वात मोठा जर किल्ला असेल तो पन्हाळा, की या पन्हाळ्यावरती खरं की शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, संभाजीराजांनी स्वराज्याचा विस्तार केला. पण आपले छत्रपती महाराज साहेब गेले, छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे गेले. तर त्यानंतर खरं स्वराज्य लागलं की आपल्या अटकपासून कटकपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एवढा मोठा सम्राट स्वतः दख्खन घ्यायला आला. पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई करवीरच्या महाराणी ताराबाई साहेबांनी याच भूमीमध्ये औरंगजेबाला गाडला. आणि त्यांची मेन राजधानी आहे किल्ले पन्हाळगडामध्ये. याला म्हणतात करवीरची राजधानी किल्ले पन्हाळगडामध्ये. आणि हीच महाराणी ताराबाईंची राजधानीचं ठिकाण किल्ले पन्हाळगडावरती आहे. की एवढं मोठं जगामधलं एक स्त्री आहे की ज्यांनी किती प्रयत्न केले दख्खन घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पासून ते छत्रपती ताराबाईंच्यापर्यंत. पण ताराबाई साहेबांनी हे स्वराज्य अबाधित राखणारी जगातली एक स्त्री असेल तर ते आहेत कोल्हापूरच्या छत्रपती महाराणी साहेब यांना मानाचा मुजरा. आणि ते महत्त्वाचं आहे की मला ती माहिती लोकांना द्यायची आहे. संभाजी मंदिरचं दर्शन घेऊन आपण आता जातो आहोत नायकिनीचा सज्जा. आपण नायकिनीचा सज्जा येथे आलेलो आहे. ही वास्तू बघा नायकिनीसाठी बांधलेली होती. नायकिन म्हणजेच या काळच्या डान्सर्स म्हणता येतील. अतिशय जुनी अशी वास्तू. या वास्तूमध्ये आपण प्रवेश करतो आहोत. प्रकाश येण्यासाठी देखील केलेली सुंदर अशी व्यवस्था आणि आर्च, व्यवस्थित प्रकाशाचं हवेचं नियोजन व्हावं यासाठी इथे व्यवस्था आहे. आता आपण अंधारबावडीवर मध्ये आलो. अंधारबावडी ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण
आणि रहस्यमय अशी जलरचना आहे. अंधार म्हणजेच अंधुक आणि बावडी म्हणजेच पायऱ्यांची विहीर. या नावाप्रमाणेच ही बावडी आतून कायम अंधुक असते. बघा, या अंधार बावडीचा उपयोग प्रामुख्याने गुप्त मार्ग, पाण्याचा साठा आणि संकटाच्या काळात बाहेर पडण्यासाठी केला जात असे. येथून एक गुप्त मार्ग आहे जो किल्ल्याबाहेर जातो. खोल दगडी असं बांधकाम आहे. खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या आणि आतमध्ये संपूर्ण अंधार अशी ही अंधार बावडी. किल्ल्याच्या इतिहासातील गूढता अनुभवण्यासाठी हे ठिकाण आणि येथून गुप्त मार्ग. आता आपण जाऊया 3 दरवाजा. हा आहे गडाचा 3रा दरवाजा. हा 3 दरवाजा समूहातील सगळ्यात शेवटचा दरवाजा आणि काळ्या दगडात बांधलेला, अतिशय कठीण, शत्रूला पार न करता येणारा हा दरवाजा अजूनही जसाच्या तसा तो दरवाजा संपूर्णपणे आपल्याला दिसतो आहे. जरी शत्रूने पहिला आणि दुसरा दरवाजा पार केला तरीही शत्रूला हा 3रा दरवाजा पार करता येऊ नये म्हणून ही अशी काळ्या दगडांची तटबंदी. हा 2रा दरवाजा. किल्ल्यावर हल्ला झाल्यास शत्रू पहिला दरवाजा तोडून आत आला तरी 2रा दरवाजा त्यांनी पार करू नये. अगदी अरुंद असा रस्ता अशी ही रचना केलेली आहे. आता आपण जाऊया पहिला दरवाजा. हा आहे पहिला दरवाजा. येथून शत्रू आत जरी गेला तरी 2रा आणि 3रा दरवाजावर शत्रू थांबवला जायचा. हे बघा, इथे दिसत आहेत आपल्याला हे दगड. इथे तोफेचा मारा झालेला होता आणि इथे 2 ठिकाणी हे दगड घसरलेले होते असे इथले गाईड सांगतात. परंतु अतिशय पक्क असं बांधकाम. पहिल्या दरवाज्यातून शत्रू जरी आत पोहोचला तरी 2रा दरवाजा आपण बघितला आणि 3रा दरवाजा आपण बघितला. यातून शत्रू पन्हाळा गडावर कधीही पोहोचू शकणार नाही अशी व्यवस्था या गडावर केलेली होती. अतिशय अरुंद आणि वळणावळणाचा मार्ग इथे ठेवलेला आहे जेणेकरून हत्ती, घोडे, मोठे सैन्य वेगात जाऊ शकणार नाही. कारण शत्रू लोकांनी जर खाली 2 रस्ते फोडले तर त्यांना 3रा दरवाजा फुटून मजबूत राहावा म्हणून संपूर्ण बांधकाम केले त्यांच्या शिष्यामध्ये पन्हाळा गडावर ही एक सुंदर अशी बाग आहे. आपण अगदी थोडा वेळ ही बाग बघू. अगदी उन्हामध्ये शांत असा निसर्ग आणि सुंदर अशी ही बाग. राजघराण्यातल्या सदस्यांना विश्रांतीसाठी, वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी असं हे बाग निर्माण केलेली होती. आता ही जुनी बाग तर अस्तित्वात नाही, परंतु इथे नव्याने या बागेची संपूर्णपणे संरचना केलेली आहे. सुंदर अशी झाडं, थंड व शांत वातावरण अशी ही बाग आपण बघू. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत या बागेत. आजही येथे हिरवळ, झाडी, नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसतो. आता इथे सोलर एनर्जीची देखील व्यवस्था केलेली आहे
आणि ही सुंदर छोटी छोटी लावलेली झाडे. ही बाग अतिशय सुंदर होती. आपणही थोडा वेळ या बागेत फेरफटका मारायला पाहिजे. ही बाग बघून झाल्यावर इथे एक 3D शो होतो, तर त्या 3D शोच्या दिशेने आपण जाऊ. त्या 3D शोमध्ये ही बघा, ही जी बिल्डिंग दिसते इथे तो 3D शो होतो. त्याची वेळ 11 वाजता असते, त्यामुळे आम्ही तेथे काही जाऊ शकलो नाही. ही आहे राजदिंड, जिथून शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरून ऐतिहासिक पलायन केलेलं होतं. सिद्दी जोहरनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला असताना शिवाजी महाराज याच भागातून रात्रीच्या अंधारात निसटले आणि पुढे पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई घडली. अशी ही राजदिंड. राजदिंड हे शौर्य, धाडस आणि रणनीतीचं प्रतीक आहे. आता आपण जाऊया. आता आपण बुरुजाकडे चाललो आहे. बुरुज, जिथून टेहाळणी केली जायची. बुरुज येथून टेहाळणी केली दूरवरून जायची. आता शत्रूची आपण हालचाल बुरुजाविषयी माहिती घेऊ दिसावी, आणि बुरुजावरती तोफांचा मारा करता यावा आणि किल्ल्याचं रक्षण मजबूत व्हावं, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बुरुज बांधण्यात आलेले आहे. या बुरुजावरून आपल्याला दूरवर जो दिसतो तो बघा, तो दिसतो आहे तो विशाळगड, जिथे पन्हाळा गडावरून निसटून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. आणि विशाळगडावर शिवाजी महाराज पोचताना पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंनी जी लढाई केली ती पावनखिंड. हा बुरुज उंच, गोल, अर्धगोल दगडी रचना आणि तोफा ठेवण्यासाठी सपाट जागा असा हा बुरुज. असा हा पन्हाळागड. याचं दर्शन घेऊन आणि बाजीप्रभूंची आठवण मनात ठेवून आणि शिवाजी महाराज की जय असं म्हणत आज आमचा पन्हाळागडाचं संपूर्ण दर्शन झालं आणि आता आम्ही कोल्हापूरला परत निघालो. तुम्ही जरूर माझ्या चॅनलला फॉलो करा.